नीनू यशवंत कंक वय वर्ष 70 व पत्नी रखुबाई वय वर्ष 65 असं मृत दाम्पत्याचं नाव आहे। हल्ल्यामध्ये रखुबाईचा चेहरा, डावा पाय व उजव्या हाताचे लचके तोडलेले, कलेवर रक्ताच्या थारोळ्यावर पडलेले होते, तर पती नीनूचा मृतदेह वाड्यापासून 50 मीटरवरील जलाशयाच्या काठावर पडलेला आढळला। त्यांची पांढरी टोपी रक्तानं माखलेली काठावर आढळली। या घटनेनं परळे, निनावी व उदगीर पंचक्रोशीतील भीतीमध्ये वातावरण पसरलंय। याची शाहूवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। घटनास्थळी व शाहूवाडी पोलिसांमधून मिळालेल्या माहितीनुसार परळे, निनाई येथील कडवी मध्यम प्रकल्पातून विस्थापित झालेल्या कंक कुटुंबाचे गोळीवणे वसाहतीत राहते घर आहे। तिथं अन्य कुटुंब राहते। मात्र नीनू व पत्नी रखुबाई पशुधनाच्या रक्षणासाठी गेल्या 25 वर्षापासून धरणाशेजारी पाल टाकून चरितार्थ भागवत होत्या। पालाच्या दक्षिणेला चूल व वरच्या बाजूला 25 बकरांचे सांड बांधलेले आहेत। बाहेर 4 कुत्री रक्षणार्थ असायची। धरणाच्या काठाने दिवसभर बकरी चारायची आणि रात्रभर त्यांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करायचे, हा त्यांचा दिनक्रम होता। शुक्रवारी मुलगा सुरेश यानं दिवाळीला घरी या म्हणून सांगून गेला। त्याच रात्री हा हल्ला झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। शनिवारी तिकडं कुणीच फिरकले नव्हते। आज सुरेश आई वडिलांना दिवाळीसाठी आणण्यास गेला तर तिथं आई रक्ताच्या थारोळ्यात आढळली, तर वडिलांचा मृतदेह शेजारील जलाशयात तरंगताना दिसला। सदर हल्ल्यात वाघ किंवा बिबट्या याबाबत संभ्रम आहे। मात्र गेल्या महिन्यात तिथून 15 किलोमीटर अंतरावरील उदगिरी या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात 4 वाघांना सोडल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात आले। दरम्यान शेतकरी संघटनेचे आबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी मृताच्या नातेवाईकांना वन्यजीव विभागाकडून योग्य ती भरपाई मिळावी म्हणून मृतदेह हलवण्यास विरोध केला। सायंकाळी 4 नंतर वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर पंचनामा सुरू झाला। सणासुदीला नीनू वस्तीत यायचे आणि पुन्हा रात्रीत पालावरती परतायचे। सुरेश त्यांचा एकुलता एक मुलगा शुक्रवारी सकाळी नाश्ता घेऊन आला होता। दिवाळीला घरी या म्हणून सांगून आठवडी बाजाराला गेला। एक दिवस आड तो वडिलांना भेटून जाईल। आज सकाळी पालावर गेला तर ते दिसले नाही। पाठीमागे वळून पाहिले तर आई रक्ताच्या थारोळ्यात दिसली।